विश्वास, विश्वास जागवी आत्मविश्वास. एक वेगळंच विश्व. बोलकं विश्व, हसरं विश्व. देखणं विश्व. पाणी पावून ठेवला नाव माहिती नाही. हळूहळू समजणार, उमजणार विश्व. विश्वास. दैनंदिन अनुभवातून, घडणाऱ्या संस्कारातून, होणाऱ्या परिणामातून उलगडणारं भावविश्व. जगण्याचा, जगवण्याचा एक ध्यास. विश्वास. आत्मविश्वासानं आयुष्य फुलवणारी हक्काची संस्था. विश्वास. मतिमंद मुलांचे संस्कार केंद्र, ठाणे घंटाळी मंदिराशेजारी. 1 जानेवारी 1990 मध्ये आत्मविश्वासानं सुरू झाले. कैलासवासी अश्विनी अरविंद सुळे आणि सौ ज्योत्स्ना दिलीप प्रधान यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कल्पनेतून हे केंद्र साकार झाले. विश्वासानं आत्मविश्वास आत्मसात करण्यासाठी घंटाळी प्रबोधिनी संस्था ठाणे यांच्या बहुमोल सहकार्याने सुरुवातीला अगदी 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेमध्ये आज 20 ते 25 मुलं मुली सोमवार ते शुक्रवार रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्र आनंदाने वावरत आहेत. नाच रे मुरा आंब्याच्या वनात, नाच रे मुरा नाच रे मुरा आंब्याच्या वनात, नाच रे मुरा ढगांची. या विशिष्ट मुलामुलींना साधारण वयवर्ष 15 ते 45 पर्यंत त्यांच्या आकलन शक्तीनुसार व्यवसाय प्रशिक्षण, हस्तकौशल्य शिकवलं जातं. रोज सामूहिक प्रार्थना, योगासनं, दैनंदिन कार्य, पाककाम वगैरे करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. या दैनंदिन संस्काराबरोबरच चित्रकला, रंगकला, शिल्पकला, हस्तकला कौशल्यही शिकवले जाते. या सर्व जगण्या घडण्यातून एक आत्मविश्वास निर्माण केला जातो. आई सारं हे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून का राजानंतर शिकणे आई. मुलांना शिकणे आई, हो हो शिकणे आई. तीच वाढवी ती सांभाळी, ती देवा तीन त्रिकाळी. देवानंतर नवी मस्तक आईच्या पायी, मस्तक आईच्या पायी. डॉक्टर शुभा थत्ते यांच्या बहुमोल मार्गदर्शनातून आणि श्री अरविंद सुळे यांच्या योग्य आयोजनातून हा विश्वास फुलत आहे, बहरत आहे. तिला म्हणजे कामात पाहिजे तसं, म्हणजे जसं शाळेतून शिकवणार ना तसं सहकार्य करतो आम्ही. विश्वास मध्ये येते म्हटल्यावर पहिल्यापासूनच येते ती आणि खूपच आनंद आहे तिला या शाळेचा. चांगली शाळा आहे. मुलांच्या उत्कर्ष करण्यासाठी लक्ष देत सगळेच जण. मध्ये काहीतरी योगासनाचे क्लासेस लावले, म्हणजे त्या येत होत्या दोघीजणी मुली. त्याच्यामुळे मुलांमध्ये बराच बुद्धी किंवा शारीरिकदृष्ट्या बराच फरक पडला.
या शाळेत आल्यामुळे काय झालं, त्याचा एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला. विश्वासमध्ये येऊन त्याच्यामध्ये विश्वास निर्माण झाला, हे मला महत्त्वाचं आहे. असं त्यामध्ये त्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला आहे की तो कुठेही जाऊ शकतो किंवा कुठलंही काम सांगितलं तर करतो. म्हणजे असं कधी टाळाटाळ किंवा हे करत नाही. सकाळी लवकर उठून तयार होऊन वगैरे शाळेसाठी म्हणून त्याला इतकं शाळेचं आवड आहे आणि अटॅचमेंट आहे की शाळा कधी तो चुकवत नाही. तुला शाळेची आवड पण आहे. पण ती रात्री टीव्ही बघायला बसली, सकाळी 8 वाजता उठली तरी ती बोलणार, आई शाळेत जायचं केव्हा? पुन्हा ती शाळेत तिला असते, पण उठणार ती जरा आहे 10 वाजले, आई चल लवकर शाळेत जायचंय मला. प्रार्थना होऊन. शाळेत तिला खूप आवड आहे. या मुलांना मी गाणी शिकवते, गोष्टी सांगते. गाण्यात ती मुलं इतकी रमतात की आता सगळी गाणी बहुतेक अगदी त्यांना तोंडपाठ झाल्यासारखीच आहे आणि ती छान अगदी त्याचा अगदी आस्वाद घेत असतात. रोजच्या दैनंदिन कार्यात श्रीमती पुष्पा आत्या, राणेबाई, मंगलताईंच्या सहवासात ही मुलं विश्वासानं जगतायत. मोंडकरबाई आणि कोगेकरबाईंची देखील या कार्यात मदत होते. या संस्थेतून घरपोच लायब्ररीही चालवली जाते. याचबरोबर या कुटुंबात काही थोर मंडळी देखील मुलांच्या प्रेमापोटी विश्वास केंद्राला सहकार्य करतायत. श्री बोराडे सर, श्री रजन ताम्हाणे, श्री संजय भोईर, श्री रंजन जोशी सर आणि श्री शैलेश साळवी या सर्वांच्या सहकार्याने आज विश्वासची वाटचाल सुरू आहे. विश्वासमध्ये मुलांबरोबर बसतो, त्यांच्याबरोबर त्यांना काही गोष्टी सांगतो, त्यांच्याकडनं त्या गोष्टी बोलवून घेतो. कारण ते गोष्टी पाठ करून किंवा लक्षात ठेवून ते सांगू शकत नाही. मी जास्त आणखी का इथे आलो तर मुख्य म्हणजे इथले मुख्य जे अरविंद सुळे हे प्रत्येक गोष्टीत कुठलीही चांगली गोष्ट तुम्ही काढा या मुलांसाठी ते लगेच खाऊ घालतील. ते कुठेही तुम्हाला खाऊ घालणार नाही. मग ती जास्त चांगली कशी होईल ह्याच्यासाठी आणखीन मदत करते. फॉर्म तयार व्हायच्या आत त्या फॉर्मला नेम देऊ शकत नाही. मातीचं जे काही केलं तर अरे आता हा आकार झाला, अरे आता हा आकार होणार आहे. हे त्यांचं एक्सप्रेशन्स, त्यांची जी काय ब्रेनमध्ये जी काय लायब्ररी असेल, इमेज लायब्ररी, त्याच्या आधारे ते रिकलेक्ट करू शकत होते. ही जी मुलं आहेत ही वयाने मोठी मुलं आहेत, पण त्यांच्यावर जो चित्र काढायचा जो प्रसंग आला, त्यांना डोळे बंद करून चित्र काढायचा मी जेव्हा एक प्रयोग केला, त्या प्रयोगाने असं दिसतं की त्यांची जी काय भाषा आहे ती भाषा आपण समजून घेत नाही आणि आपण त्यांना मेंटली रिटार्डेड म्हणून लेबल लावून टाकतो. विश्वासबद्दल बोलायचं झालं तर त्या मुलांमध्ये गेल्यानंतर मुळात आपण बाकीचं विश्व विसरतो आणि त्या विश्वामध्ये इतके रमतो कारण ती मुलं अतिशय प्रेमळ, लागवी आणि अतिशय उत्सुकता असलेली अशी मुलं आहेत. त्यांना नवीन नवीन काहीतरी शिकायचं असतं हे जाणवतं त्यांच्या वागणुकीवरनं. या सर्वांच्या प्रयोगातून, कलासंस्कारातून, विविध गुणातून मुलांच्या बुद्धीला चालना देणे आणि छोट्या छोट्या व्यवसाय प्रशिक्षणातून त्यांना स्वावलंबनाचे धडे देण्याचे कार्य सुरू आहे. काही हितचिंतक, समाजसेवक या सर्वांच्या सहकार्यातून कागदी पाकिटे तयार करणे, ग्रीटिंग कार्ड तयार करणे, निर्माल्यासाठी कागदी पिशव्या तयार करणे इत्यादी उपक्रम संस्थेत राबवले जातात. जरीही ही मुले मतिमंद असली, समज कमी असली तरी आत्मविश्वासानं इतरांबरोबर समाजात जगण्यासाठी त्यांच्यात विश्वास निर्माण केला जातो. रोज सोप्या सोप्या पाककृती तयार करून या मुलांना सकस आहार दिला जातो.
व्यवसायाभिमुख प्रशिक्षणात वाल सोलून देणे, चटण्या तयार करणे, लोणचे बनवणे, विविध मसाले तयार करणे, नानकटाई तयार करणे, सर्व प्रकारच्या भाजणी, बेसनपीठ इत्यादी घरघंटीवर दळून देणे, पॅकिंग करणे वगैरे शिकवले जाते. या सर्व वस्तूंची विक्री करून विश्वासच्या मुलांना मोबदला मिळवून देण्यास मदत केली जाते. कला, हस्तकला कौशल्यात आनंद, मनाची एकाग्रता, सुजाण वृत्ती जागृत करण्यासाठी मुलांकडून प्लास्टिकच्या फुलांचे हार, गुढीपाडव्याच्या गुढी, कपड्याची खेळणी, कापडी फुले वगैरे तयार करून घेतली जातात आणि या वस्तूंची विक्री करून संस्थेतल्या या गोजीरवाण्या मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहन दिले जाते. आज ही हसरी मुलं एकमेकात वावरतात. त्यांचे जीवन गाणे हळूहळू फुलत आहे. हा आनंद अंतर्नादातून बहरतोय. आम्हाला सहानुभूती नको आहे. आम्हाला जगण्याची दिशा हवी आहे. एक विश्वास जगण्याचा. आम्हाला आमचं काम द्या, हातांना संधी द्या, रोजगार द्या. आम्ही सर्व विश्वासानं तुमच्यात सहभागी होऊ. या सभोवतालच्या समाजातील आम्ही एक. कळत नाही पण करण्याचा ध्यास. एकाग्रता कमी असते पण उमजण्याची निरागसता. कधी कधी शब्द फिके होतात. नजरेतून बोलताना हे जीवन गाणे आम्ही सर्वच गातोय. ओ देखा मिया, ओ देखा मिया, ओ देखा मिया, एक दिन ओ हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. ओ देखा मिया, एक दिन डर किसके कहा. आम्हालाही आई बाबा, भाऊ बहीण आहेत. या समाजात आम्हालाही मिसळायचंय. आमचा श्वास, तुमचा विश्वास. बाला बाप्पा तुझी किती कृष्णा रे, तुझ्या बालाला केले ना वक्रतुंड विषय अनंत. विसराता पाठी पुस्तक मध्ये दजेला झाला पावसाला रे पावसाला. डांगा घेऊन आला लाला डांगे बाला, ऐकायला लागा तो गाणे लल्ल लल्ला. फुलकी तू आए रे तीजा, तुझको चुकी संसार मिले. आमच्या जगण्याला बळ येण्यासाठी तुमचा सहभाग हवा आहे. तुमच्या अल्प मदतीचा, सहवासाचा, सहभागाचा, सहकार्याचा हात आम्हाला हवा आहे. आपल्यासारख्या सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या हितचिंतकांकडे आम्ही अपेक्षेने पाहत आहोत. आमचे विश्व एकदा येऊन पहा, भेट द्या आणि हा विश्वास इतरांना सांगा. आमचं काम आम्हाला मिळवून देण्यास हातभार लावा. आमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आमच्या विश्वासमध्ये याल ना. विश्वास जागवी आत्मविश्वास. एक विश्व, एक कुटुंब, एक ध्यास. विश्वास केंद्र, घंटाळी, ठाणे.